नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि त्याचं रिझन होतं काल प्राईम मिनिस्टर मोदी यांनी जे स्टेटमेंट दिले इकॉनॉमीला घेऊन आणि फॉरेक्स रिझर्वला घेऊन की सोन्याची खरेदी 1 वर्ष हाऊसहोल्ड खरेदी जर थांबवावी असं आवाहन केले. पेट्रोल डिझेलचा वापरही थोडंसं काळजीपूर्वक करावा असं आवाहन केले. त्यामुळं थोडंसं मार्केटमध्ये पॅनिक रूमर्स क्रिएट झाला आणि त्याचा दबाव आज शेअर बाजारामध्ये बघायला मिळाला. मार्केटही काळजीत पडले. फॉरेक्स रिझर्वचा साठा घेऊन, इन्फ्लेशनला घेऊन आणि इकॉनॉमिक रिसेशन देशामध्ये येऊ शकते या सगळ्या घडामोडींना घेऊन. त्यामुळे आज मार्केटमध्ये त्याचा प्रभाव बघायला मिळाला. परिणामी मार्केट जे आहे ते वीक राहिलं. मिड सेशनमध्ये निफ्टीमध्ये रिकव्हरी आलेली ऑलमोस्ट 23,800वरून परत पुन्हा 24,000 पर्यंत येण्याचा प्रयत्न झाला. पण ॲज युजल एफ-आयज विकत आहेत त्यामुळे 24,000ला परत निफ्टीवर दबाव आला आणि मार्केट ऑलमोस्ट डेज लोच्या आसपास 23,800च्या आसपास बंद दिले. ओव्हरऑल मार्केटच्या आजच्या पडझडीमागे कारण फक्त प्राईम मिनिस्टर मोदी यांचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे जे मार्केटमध्ये एक रूमर क्रिएट झालं इकॉनॉमिक कंडिशनला घेऊन, रिसेशन येण्याची किंवा इन्फ्लेशन वाढण्याची शक्यतेला घेऊन, तेव्हा मार्केट थोडंसं आज काळजीत पडलेलं दिसते. त्यामुळे पण जर ज्या पद्धतीनं 24,000च्या खाली आलं आहे आणि गॅप डाऊन ओपनिंग देऊन बंद झाला आहे, मार्केट थोडंसं फर्दर विकनेस दाखवते असं मला वाटते. जर 23,800 महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे, 23,800 ब्रेक केला तर फर्दर लो लेव्हल्स आपल्याला बघायला मिळतील. कारण लास्ट वीकमध्ये 2 ते 3 वेळा 23,800वर निफ्टी जो आहे तो रिकवर होऊन 24,200 ते 500पर्यंत गेलेला आहे. आणि परत पुन्हा आज या वीकमध्ये निफ्टी सुरुवातीलाच 23,800 आला. ते थोडंसं काळजी करण्याचं कारण वाटतं. उद्यासाठी टेक्निकली ट्रेड करायचा असेल तर उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडं चॉपीनेस राहू शकतं. पण 23,800 महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. लास्ट वीकचाही 23,800 चांगला सपोर्ट होता. 23,800 ब्रेक केला तर फर्दर लो लेवल्स निफ्टीला 23,500 ते 600पर्यंत येऊ शकतील. अदरवाईज 23,800च्या वरती रिकव्हरी आली तर 24,000पर्यंत निफ्टी जो आहे तो रिकवर होऊ शकतो. उद्या 23,800च्या वरती 24,000पर्यंत रिकव्हरीचे चान्सेस आहेत. बिलो 23,800 23,500 ते 600पर्यंत निफ्टी खाली जाऊ शकते. बँक निफ्टीनं सुद्धा वीक सेटअप आहे. 54,200 लोअर लेवलला पहिला सपोर्ट आहे. 54,200 ब्रेक केला तर 54,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. हायर लेवलला 54,500 क्लाइम केला तर 55,000पर्यंत बँक निफ्टी रिकवर करू शकते. म्हणजे 54,500च्या वर 55,000पर्यंत बँक निफ्टी येईल. अदरवाईज लोअर लेवलला 54,200 एक सपोर्ट आहे. 54,200 ब्रेक केला तर खाली 54,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. कारण आजच्या डिक्लायनिंगमुळं बँक निफ्टीचा ट्रेड सेटअपसुद्धा थोडासा वीक वाटतो. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं सेटअप वीक आहे, न्यूज ड्रिवन आहे. उद्या बघणं गरजेचं की फॉलो ऑन सेलिंग येते काय. जर फॉलो ऑन सेलिंग आलं आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट ब्रेक झाले तर फर्दर लो लेवल्स निफ्टी दाखवू शकतं. रिकव्हरी आली तर ती एक सरप्रायझिंग असू शकते. आज सेक्टर इंडिसेसमध्ये बघायचं झालं तर आज FMCG आणि ऑटो फार्मा सेक्टरमध्ये किरकोळ बाईंग आहे. बाकी IT, बँक्स, मेटल, ऑटो, एनर्जी, रिअल्टी या सगळ्या सेक्टर्समध्ये 1 ते 2% मंदी बघायला मिळते. परिणामी त्याचा मार्केटवर दबाव आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट जे आहे ते 0.5% आसपास मायनस आहेत. डाऊ फ्युचर 80 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे ओव्हरऑल US मार्केट, युरोपियन मार्केट्स किरकोळ वीक आहेत. आपलं मार्केट जास्त पडले 1 ते 1.5%. त्याचं रिझन होतं प्राईम मिनिस्टर यांचं स्टेटमेंट. त्यामुळे थोडंसं आपलं वैयक्तिक मार्केट प्राईम मिनिस्टरच्या स्टेटमेंटमुळे थोडंसं वीक क्लोजिंग दिले, गॅप डाऊन क्लोजिंग दिले. त्यामुळे बघणं गरजेचं की उद्या फॉलो ऑन सेलिंग येतं आहे का एक रिकव्हरी येते. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.